महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे घोडबंदर बाळकुम भागातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर यांचे कट्टर समर्थक मेघनाथ घरत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले, मनोहर डुमरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाचे सूरज दळवी आदी मान्यवर उपस्थित होते। घरत यांचा भाजप प्रवेश शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातोय। मेघनाथ भोईर यांनी बाळकुम कोळशेत परिसरात शिवसेनेचं संघटन तयार केलं होतं। ठाणे महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता। यावेळी मेघनाथ घरत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्रातील कर्तव्यनिष्ठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी भूमिपुत्रांचे आधारस्तंभ गणेश नाईक, संजीव नाईक, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन मी भाजप पक्षामध्ये प्रवेश करतोय। स्थानिक राजकारणाला कंटाळून आणि स्वार्थी लोकप्रतिनिधींच्या विचारधाराला सोडून सर्व व्यापक विचारधारा असलेल्या कार्यपद्धतीवर काम करण्याची माझी इच्छा असल्यामुळे मी भाजपात प्रवेश केलाय। ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही ओबीसी चळवळीच्या माध्यमातून सतत काम करत असतो, करतही राहू, परंतु चळवळीला धार देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तींची गरज असते। तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी भाजप माझे हात बळकट करेल असा मला ठाम विश्वास आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। गणेश उत्सवादरम्यान रस्त्यामधील बेवारस वाहनांचा अडथळा निर्माण होऊ नये याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यालगत उभ्या असलेल्या वागळे परिसरातील बेवारस वाहनांवरती कारवाईचा बडगा उभारण्यात आलाय। गणेशोत्सवाच्या आगमनाच्या तयारी सर्वत्र सुरू झाल्यात। गणरायाचं आगमन होण्यास सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवर रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये याकरता विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। वागळे आणि नौपाडा प्रभाग समितीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर असणाऱ्या बेवारस वाहनांवर कारवाईला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरामध्ये गणेशोत्सवादरम्यान गणपती मिरवणुकीस कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होऊ नये याकरता रस्त्यावर अनेक ठिकाणी उभी असलेल्या बेवारस वाहने व अनधिकृत हातगाड्या हटवण्याचे आदेश देण्यात आले होते। याच अनुषंगाने आज वागळे प्रभाग समिती अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। यावेळी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांनी कारवाई करत रस्त्यावरील बेवारस वाहने हटवली आहेत।
माननीय आयुक्त साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार ही कारवाई नौपाडा खुर्द आणि वागळे प्रभाग समितीमध्ये सुरू आहे। गणपतीचं आगमन होत आहे 7 तारखेपासून, त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर आपण ही मोठ्या प्रमाणात कारवाई करतो। संपूर्ण रस्ते आपण स्वच्छता करतोय, त्याचबरोबर रस्त्यावर असणारे जे बंद वाहने आहेत, बंद वाहनेसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात उचलण्याची कारवाई आपण करतोय। त्याबरोबर रस्त्यावरचे ज्या हातगाड्या आहेत एका साईडला आपण करतोय, एक साईडला, आणि रस्त्यावरचे खड्डेसुद्धा आपण ह्याप्रमाणे बुजवतो। अशा मोठ्या प्रमाणात आपण ही कारवाई 1 बाय 1 आपण स्टेज वाईज चालू केलेली आहे। ही कारवाई आता वागळेमध्ये आपण थांबलोय। आता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ह्या भागामध्ये। आशा आय टी पार्क रोड नंबर 22 आहे, 16 आहे, 27 आहे, 25 आहे, आणि त्याचबरोबर आपला डम्पिंग ग्राउंड आहे। या भागातली आपण ही कारवाई करतोय। याप्रमाणे या भागातल्या सगळ्या वाहतूक सुरळीत चालतील आणि गणपतीचंही आगमन चांगल्या पद्धतीने होईल, अशा प्रकारची ही कारवाई आम्ही सहाय्यक आयुक्त, नौपाडा प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती अशा संयुक्तरित्या ही आम्ही पुरी केलेली आहे। एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत 3 सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। त्यामुळे आजपासून महाराष्ट्रातील सर्व आगारात एसटी कर्मचाऱ्यांकडून महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलंय। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यांसह अन्य मागण्यांबाबत शासन दरबारी अद्याप सकारात्मक निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलाय। ठाण्यातील खोपट एसटी वर्कशॉपच्या बाहेर देखील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केलंय। यावेळी सदर डेपोमधील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मध्यस्थी करून 7 ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा जो काय आहे बर्डन जो काय बसणार आहे शासनावरती, त्याचा आम्ही अभ्यास करून 20 तारखेला तुम्हाला फायनल निर्णय देऊ। म्हणजे 20 ऑगस्ट रोजी फायनल बैठक लागणार होती, परंतु 20 तारखेला बैठक झाली नाही। त्याच वेळी 7 तारखेला आम्ही सरकारला नोटीस दिली होती आमच्या कृती समितीने की जर आमच्या 20 तारखेला मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही 3 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन पुकारणार आहोत। त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रावर धरणे आंदोलन सुरू आहे। वर्षापासून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा 2016 पासूनचा आमचा जो करार असतो, जो आमचा एसटी महामंडळाचा करार असतो, तो 2016 पासूनचा थकीत आहे, तो करार झालेला नाहीये। मागे आपण पाहिलं असाल की मागच्या 2 वर्षापूर्वी संप झाला होता, 6 महिने संप चालला। त्या संपामध्ये जी आमची पगारवाढ आहे, जो कर्मचारी ज्याची नोकरी 10 वर्ष झाली त्याला 5,000 वाढले, त्याची नोकरी 10 ते 20 वर्षापर्यंत झाली त्याला 4,000 वाढले, त्याची नोकरी 20 वर्षाच्या पुढे आहे अशा कर्मचाऱ्याला 2,500 रुपये ती पगारवाढ दिली होती। ही प्रत्येक तफावत आहे, जे सिनियर कर्मचारी त्यांच्यावरती अन्याय आहे। आमची एकच मागणी आहे की जी पगारवाढ केली होती ती सरसकट 5,000 सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, आणि जे आमचे वेतन आहे ते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावे। तर आज राज्यभरात देखील काही एसटी स्थानकांवर बंद पुकारण्यात आलेला आहे, एसटी सुटत नाहीये, तर प्रवाशांचे देखील हाल होत आहेत, याकडे आपण कसं पाहतो? निश्चितच प्रवाशांची आम्ही माफी मागतो, आणि ह्या जे आंदोलन जे छेडलं आहे त्याला कुठेतरी सरकार जिम्मेदार आहे। सरकारने जर वेळेत जर निर्णय घेतला असता तर आजचं आंदोलन झालं नसतं। गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या मागण्या मात्र सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही। निश्चितच आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की सरकारने जे आमची एसटी महामंडळ आहे हे खेडेपाड्यात जातो, जे खेडेपाड्यातून जर जे विद्यार्थी आहेत त्यांना तालुक्या ठिकाणी नेणे, शाळेला कॉलेजला पोहोचवणं हे एसटीच्या माध्यमातून केलं जातं। म्हणजे आजची जी नवीन पिढी आहे, जी नवीन पिढी घडते, ही एसटीचे चालक वाहक जी त्यांना सेवा पुरवते, त्यांना शिक्षणासाठी घेऊन जाते, त्यामुळे आपली नवीन पिढी घडते। याला कुठे आमचा एसटी कर्मचाऱ्यांचा हातभार आहे, हे सरकारने कुठे विसरू नये। जी नवीन पिढी आता होणार आहे आपल्या महाराष्ट्रात किंवा देशातली, याला जी म्हणतो आपण पाया, जो पाया आमचे एसटी कर्मचारी त्यांना देत आहेत। असे असून सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे। समान काम समान वेतन मिळावं अशी एकंदरीत आपण आमची भूमिका एवढीच आहे, सेवा ज्येष्ठतेनुसार आम्हाला जे वेतनवाढ आहे ती मिळाली पाहिजे, आणि राज्य सरकारचे कर्मचारी जो वेतन आहे त्याप्रमाणे आम्हाला पण वेतन मिळालं पाहिजे।
खरं तर शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग असू दे लालपरीच्या बजेटला म्हणजे सुगीचे दिवस कुठे आलेले आहेत विविध योजनांवर, मात्र कर्मचाऱ्यांकडे ग्रामीण देखील दुर्लक्ष केले जाते. निश्चितच मॅडम, आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आता मुख्यमंत्री महोदयांनी आता नुकतीच लाडकी बहीण लाडका भाऊ अशा योजना केलेल्या आहेत. जर आम्ही जर खेडेपाड्यामध्ये जर सेवा देतो तर आमच्यावर ती कुठं आम्हाला दुर्लक्षित केले जाते. आम्हाला दुर्लक्षित केले जाते. सरकारचे लक्ष वेधावं ह्या हेतूनच आज महाराष्ट्रभर धरणे आंदोलन सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले. अनेक लोकापयोगी कामे केलेत, त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलेला वारसा आपण जपला पाहिजे, असं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ऍडव्होकेट ऋषिका शिंदे यांनी ठाणे येथे केलंय. धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे शहरातील 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम ठाण्यातील मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे ऋषिका शिंदे प्रमुख पाहुणे होते. या प्रसंगी ठाणे शहरातील 10वी व 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि प्रशस्ती पत्रक देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सासरच्या वंशज ऍडव्होकेट ऋषिका शिंदे व माहेरचे वंशज प्रफुल्ल शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय. यावेळी उद्योजक शंकर कोळेकर, समाजाचे ज्येष्ठ दिलीप कवितके, बाबासाहेब दगडे, भीमराव जानकर, निलेश खताळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव तुषार धायगुडे, खजिनदार अनिल जरग, सल्लागार प्रसाद वारे, सूर्यकांत रायकर, सुनील राहिंज, कार्यकारिणी सदस्य गणेश बारगीर, सुरेश भांड, राजेश वारे, उत्तम यमगर, संतोष बुधे, संतोष दगडे, उद्धव गावडे, महेश पळसे, प्रवीण शेंडगे, रमेश गलांडे, धनगर प्रतिष्ठानच्या महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड, खजिनदार भारती पिसे, सुषमा बुधे, सीमा कुरकुंडे, सुजाता भांड, स्मिता गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे आणि दरवर्षी आपण ही पुण्यतिथी निमित्त एक अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो. त्याचबरोबर 10वी 12वीच्या मुलांचा सत्कार देखील आपण करतो. आज देखील आपण या 10वी 12वीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या कार्यक्रमाला अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ऋषिका शिंदे मॅडम, त्याचबरोबर प्रफुल्ल शिंदे हे देखील अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत. प्रफुल्ल शिंदे, त्याचबरोबर आपले उद्योजक आहेत शंकर कोळेकर, त्यानंतर दिलीप कवितके आणि आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आपण या 10वी 12वीच्या मुलांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या सर्व कार्यक्रमाच्या मागचं आमचं एकच उद्देश आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे काही त्यांचं कार्य केलेलं आहे, त्यांनी जे काही समाज कार्य केलेलं आहे आणि त्यांनी जो काही वारसा आपल्या समाजाला दिलेला आहे, त्यांचा जो वारसा आहे तो कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही आमची धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. आज जे मुलं होती त्यांना देखील आम्ही हेच सांगितलं की अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण देशामध्ये मोठं असं समाजकार्य केलेलं आहे. त्यांनी पूर्ण आपलं जे आयुष्य आहे ते समाजासाठी अर्पण केलं होतं. त्यामुळे जी मुलं आहेत त्यांनी देखील अहिल्यादेवी होळकरांनी जे काही जे समाजकार्य केलेलं आहे आणि आपल्याला माहिती असेल की आजच्या घडीला आपण बोलतो की ही सर्व हिंदू संस्कृती टिकली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने जर हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अहिल्यादेवी होळकरांनी. कारण देशातले ज्यावेळेला मुघलांनी जे देशातील जी काही मंदिरं पाडली आणि त्या मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी केलेला आहे. आणि जी काही सर्व मोठे मंदिरं आहेत त्यामध्ये जर प्रामुख्याने नाव घेतलं गेलं तर काशी विश्वेश्वराचं जे मंदिर आहे ते अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले आहे. सोमनाथाचं मंदिर बांधलेलं आहे. असे जे काही मोठे म्हणजे जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते सर्व अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले आहे. आणि त्यामुळे अन्नक्षेत्र बांधलेले आहेत, नदीघाट बांधलेले आहेत. असे विविध जे समाजकार्य अहिल्यादेवी होळकरांनी केले ते कुठेतरी आपली जी आताची पिढी आहे त्यांच्यापर्यंत या सर्व पोहोचलं पाहिजे. हाच या उद्देश या कार्यक्रमाचा मागचा होता. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.